नमस्कार मित्रांनो, आपल्या SRC ट्रेडर्स या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आज 4 फेब्रुवारी आजचा ट्रेड आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर चला बघूया आज मार्केटनं आपल्याला SL दिला की टार्गेट आपल्याला दिले हे बघूया आपण. आज मार्केट ओपन होऊन एक मोठी कॅन्डल पडली जी की 25,700च्या सुद्धा खाली गेली, 750च्या सुद्धा खाली गेली, 25,550च्या आसपास जाऊन ती परत रिटर्न आली आणि नंतर एक अपसाईडचा मूव चालू झाला. आता आपली एंट्री या लेवलला झाली होती कॉल साईडला. याची 2 कारणं होती. ती म्हणजे ही डेची फर्स्ट कॅन्डल क्लोज, डेच्या फर्स्ट कॅन्डलच्या वरती ह्या सेकंड कॅन्डलनं क्लोज दिला होता आणि 25,750ची जी लेवल आहे त्याच्यावरती सुद्धा क्लोज दिला होता. त्यामुळे मी कॉल साईडला ह्या कॅन्डलमध्ये एंट्री केली. तुम्ही इथे बघू शकता. या ठिकाणी आपली एंट्री झाली होती आणि आपलं टार्गेट होतं 60 पॉईंटचे आणि स्टॉप लॉस होता 30 पॉईंटचा. तर या ठिकाणी आपली 277ला एंट्री झाली होती आपल्या 25,600च्या कॉल ऑप्शनमध्ये आणि आपलं फर्स्ट टार्गेटसुद्धा अचीव झालं होतं जे की या लेवलला 25,800च्या लेवलला मार्केट आलं. या ठिकाणी 2 वेळा त्याने ट्राय केला की 25,800ची लेवल तोडायचा. माझा असा व्ह्यू होता की इथून 25,800च्या लेवलवरती थोडं सस्टेन करेल आणि परत इथून ब्रेकआउट देईल. तर त्या केसमध्ये आपल्याला सेकंड टार्गेट, थर्ड टार्गेटसुद्धा आपल्याला भेटलं. आपलं टार्गेट होतं 60 पॉईंटचं, या ठिकाणी 337च्या दरम्यान, स्टॉप लॉस होता 247च्या दरम्यान आणि एंट्री झाली होती 277ला. तर आज फर्स्ट टार्गेट आपल्याला ऑलमोस्ट 1-2 वेळा आलं आणि त्याच्यानंतर मार्केटने डाऊन साईडला येऊन आपला स्टॉप लॉस या ठिकाणी घेतला. एंट्री आपली झाली होती 9:25 आणि आपला स्टॉप लॉस 10:30 म्हणजे 1 तास जवळजवळ आपण ट्रेडमध्ये होतो आणि आपला आज SL हिट झाला. तर तुम्ही बघू शकता की आज आपण 2 लॉटनेच एंट्री केली होती का तर थोडा रिस्की ट्रेड वाटत होता. या 25,800च्या लेवलवरती सस्टेन होऊन ब्रेकआउट दिला तर तो चांगला मूव्ह येईल. त्यामुळे आज लॉट साईजसुद्धा आपण कमी केली होती आणि आज 30 पॉईंटचा SL देऊन मार्केटने आपला SL हिट केला आहे जो की 3,913 रुपये आपल्याला आजचा मायनसमध्ये डे क्लोज करावा लागला. या ठिकाणी आपण बघू शकता. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर आपण कोणताही ट्रेड घेतला नाही. दिवसभरात मार्केट बऱ्यापैकी एका झोनमध्येच होतं. इथे बघू शकता आपल्याच लेवलला इथे एकदा येऊन परत मागे गेलं, परत एकदा इथे आलं, परत मागे गेलं, नंतर या ठिकाणी इथून ब्रेक झालं. ते परत सकाळी ज्या लेवलला गेले होते त्याच लेवलला मार्केट जाऊन थांबलं आणि परत इथे 2:15 हे ब्रेक झालं पण इथे फेक ब्रेकआउट देऊन परत मार्केट खालच्या साईडला मूव्ह झालं. तर अशा प्रकारे आजचा ट्रेड आपण 30 पॉईंटचा SL देऊन क्लोज केलेला आहे. प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट फॉलो करणे, ट्रेड मॅनेजमेंट फॉलो करणे, डिसिप्लिन फॉलो करणे, आपली सायकोलॉजी नीट ठेवणे, या सर्व गोष्टी एकत्रित असतील तरच तुम्हाला ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट होऊ शकतो. अशा प्रकारे आजचा ट्रेड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.